नमस्कार, वेलकम टू पुणे किचन डायरीज. तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज मी बनवणार आहे व्हेज लॉलीपॉप. त्यासाठी इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपण घेतलेला आहे कोबी सुद्धा मी चिरून घेतलेला आहे बारीक. त्यानंतर एक कांदा घेतला होता, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, गाजर किसून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी बेसन पीठ सुद्धा घेतलेलं आहे आणि 1 वाटी वाटाणा सुद्धा घेतलेला आहे. वाटाणा मी थोडासा उकळून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे एवढ्या प्रमाणात. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर करू शकता. जिरा घेतलेला आहे 2 चमचे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एवढं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी हे सगळं साहित्य जे वाटणाचं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि त्याचबरोबर पोहे जे आहेत ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. लॉलीपॉपसाठी काडी बनवायची आपल्याला, म्हणून मी इथे मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं. एवढ्याच प्रमाणात मैद्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि इथे बाजूला ब्रेड घेतलेला आहे ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी. 7 ते 8 स्लाइस मी ब्रेडच्या घेतलेल्या आहेत. हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. सगळ्यात आधी आपण ब्रेड क्रम्स बनवून घेऊयात, त्यानंतर आपण मिक्सरमधून आपलं जे वाटण आहे ते काढून घेणार आहोत. इथे मी पोहे भिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर वाटाणा जो होता तो सुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि मिरचीचं वाटण सुद्धा काढून घेतलं. त्याचबरोबर ब्रेड क्रम्स सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत. तर एवढं सगळं साहित्य जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. आणि आता मी व्हेज लॉलीपॉप बनवायला सुरुवात करणार आहे. व्हेज लॉलीपॉपचं मिश्रण बनवण्यासाठी इथे मी एक परत घेतलेली आहे. परतीमध्ये सगळ्यात आधी मी उकडलेले बटाटे जे आहेत ते किसून घेणार आहे. तर आता उकडलेले बटाटे आपण किसून घेऊयात. बटाटा जो आहे तो मी चांगला किसून घेतलेला आहे. तर आता मी यामध्ये कांदा टाकून घेते. कांदा टाकल्यानंतर आता आपण कोबी सुद्धा टाकून घेऊयात. कोबी टाकल्यानंतर आपल्याला गाजर सुद्धा टाकून घ्यायचे. त्याचबरोबर 1 वाटी बेसन पीठ सुद्धा आपण टाकून घेऊयात. त्यानंतर आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ती सुद्धा मी टाकून घेते. 1 चमचा चाट मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे. आणि त्याचबरोबर गरम मसाला सुद्धा आहे. गरम मसाला सुद्धा मी 1 चमचाच टाकणार आहे. आता हे सगळं मिश्रण आपण मळून घ्यायचं आहे चांगलं. इथे लॉलीपॉपचं जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपल्याला ह्यापासून लॉलीपॉप बनवून घ्यायचे आहेत. पण त्याआधी लॉलीपॉपसाठी लागणाऱ्या ज्या काड्या आहेत त्या सुद्धा आपण घरीच बनवतोय. त्यामुळे त्या काड्या आपण इथे एक मैद्याचा गोळा मी घेतलेला आहे. तो आता मी अशा पद्धतीचा आकार मी त्याला देऊन घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला इथे आपण वाती जशा वळतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त जाड सुद्धा बनवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाहीये त्याला. आता हे सगळं मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. इथे मी ज्या काड्या आहेत त्या मी तळून घेते. तर तेलामध्ये टाकलेलं आहे. तेल सुद्धा गरम झालेलं होतं. जास्त आपल्याला करपवायचं नाहीये, खरपूसच भाजून घ्यायचंय. आता हे मी तळून घेते, त्यानंतर आपण लॉलीपॉप तळून घेऊयात. सगळ्यात आधी मी लॉलीपॉप बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी एक गोळा बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने. त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. आता तो आपण असं जसं आपण वडा गोल करतो तसं गोल करून घेते मी त्याला. त्यानंतर त्यामध्ये मी काडी टाकणार आहे. काडी अशा पद्धतीने आपल्याला मध्ये ठेवून द्यायची आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी त्याला कव्हर करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे म्हणजे काडी व्यवस्थित त्यामध्ये पॅक होऊन जाईल. तुम्ही बघू शकता लॉलीपॉप तयार झालेला आहे. तो आपल्याला आता फक्त तळून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी सगळे लॉलीपॉप जे आहेत तळायच्या आधी आपण त्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी लावणार आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये ते मिसळून घेणार आहे आणि त्यानंतर तळणार आहे. इथे मी लॉलीपॉप बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यांना चांगला आकार देऊन घेतलेला आहे आणि सगळे सेम आकाराचेच बनवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहेत. म्हणजे कसं तळताना ते त्या काडीमधून सुटणार नाहीत. आता मी ह्याला कॉर्नफ्लॉवरचं पाणी जे आहे ते लावून घेणार आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स सुद्धा लावून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. आता मी यामध्ये जे लॉलीपॉप आहे ते अशा पद्धतीने त्याला
कॉर्नफ्लॉवरचं पाणी लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आता ब्रेड क्रम्समध्ये मिसळून घेऊयात व्यवस्थित. ब्रेड क्रम्स सगळे लावून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत. आता हे सुद्धा मी इथे या प्लेटमध्ये ठेवून देते आणि उरलेल्या लॉलीपॉप्सला मी सुद्धा हे लावून घेते, ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी लावून घेते. आता मी यामध्ये लॉलीपॉप तळायला टाकणार आहे. अलगट टाकायचं आहे आपल्याला. एक एक लॉलीपॉप तुम्ही तळून घेतला तरी सुद्धा चालेल. लॉलीपॉप आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे. ब्रेड क्रम्स जे आहेत ते पटकन तळले जातात, पण आतला जो भाग आहे तो कच्चा राहतो. त्यामुळे आपल्याला ब्रेड क्रम्सचा कलर जरी बाहेरून चेंज झाला तरी पण आपल्याला चांगले तळून घ्यायचे, करपून द्यायचे नाही आहेत फक्त. वेज लॉलीपॉप तळून तयार झालेला आहे. आता मी हा काढून घेते एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने मी उरलेले लॉलीपॉपसुद्धा तळून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता वेज लॉलीपॉप रेडी झालेले आहेत. अतिशय क्रंची झालेले आहेत आणि चवीला सुद्धा एकदम उत्तम झालेले आहेत. त्यासोबत मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे खाण्यासाठी. तुम्ही शेजवान चटणी किंवा पुदिन्याची चटणीसुद्धा घेऊ शकता. मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरून कसं तुम्ही काहीतरी टेस्टी बनवू शकता हे दाखवलेलं आहे. ह्या भाज्या आपण नुसत्या खायला काही काही वेळेस कंटाळा करतो, त्यामुळे असं वेगळं काहीतरी बनवून खाल्लं तर ते खूप छान लागतं आणि हे स्नॅक म्हणून तुम्ही नक्की बनवू शकता. तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या रेसिपीला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.